राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाका रस्त्याऐवजी सा विभागाने उभारला. साई पॅलेस हॉटेलच्या मागे एकलव्य आदिवासी युवा संघटनाची तक्रार. राष्ट्रीय महामार्ग टोलनाक्याचे लोखंडी सूचना फलक रस्त्याऐवजी नंदुरबार येथील साई पॅलेस हॉटेलच्या मागे लावण्यास परवानगी देणाऱ्या व लावणाऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी नंदुरबार, प्रकल्प संचालक NHAI धुळे, सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार व उपनगर पोलीस स्टेशन नंदुरबार आदींना एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने प्रदेश प्रवक्ता ॲडव्होकेट गणपत पाडवी व जिल्हा उपाध्यक्ष उमेश वसावे यांनी निवेदन सादर केले. नुकतेच दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने नंदुरबार शहराच्या बाहेरील तळोदा रस्त्याला लागून असलेल्या साई पॅलेस हॉटेल येथे राष्ट्रीय महामार्ग टोलनाक्याचे लोखंडी सूचना फलक संरक्षण भिंत म्हणून हॉटेलला लावण्यात आलेले आहे. या राष्ट्रीय महामार्ग टोलनाका प्रशासनाने सदर लोखंडी फलक अत्यंत कमी किमतीत साई हॉटेल मालकाला विकून दिल्याची शक्यता आहे. त्यामुळेच हॉटेल मालकाने ते फलक आपल्या हॉटेलच्या संरक्षण भिंतीसाठी वापरले आहेत. येणेप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची मालमत्ता खाजगी व्यक्तीला विकणे हा शासकीय मालमत्तेचा गैरवापर आहे आणि कायद्याने गुन्हा आहे. तरी सदर बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असून यामुळे शासनाच्या मालमत्तेचे नुकसान होत आहे. म्हणून सदर साहित्य राष्ट्रीय महामार्ग किंवा टोलनाका प्रशासनाकडून विकण्यात अथवा देण्यात आले असल्यास त्याची विक्री प्रक्रिया, मंजुरी, किंमत, पावती व संबंधित कागदपत्रांची तपासणी करावी. म्हणजेच सदर लोखंडी फलक कोणी दिला आणि कोणी घेतला याची तात्काळ निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. यामध्ये दोषी आढळणाऱ्या टोलनाका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि साई हॉटेल मालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले. पुलायन जाधव, म्हसावद.